Now, these are the last examples of the GST. पहा पेज नंबर 86 मध्ये सॉल्व्ड एक्झाम्पल नंबर 3 आहे. श्रीकर बॉट. बॉट म्हणजे खरेदी करणे. बॉट म्हणजे खरेदी करणे, लक्षात घ्या. श्रीकर बॉट अ लॅपटॉप. जे श्रीकरनी परचेस्ड लॅपटॉप, एक लॅपटॉप खरेदी केला विथ 10% डिस्काउंट. डिस्काउंट म्हणलं की बरं वाटतं की नाही. 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस 50,000. म्हणजे त्या लॅपटॉपची छापील किंमत 50,000 आहे, पण नाही द्यायचे 50,000. तर 10% डिस्काउंट आहे. आपण डिस्काउंट काढूया. कसं होईल सांगा बरं सर. डिस्काउंट आपण काढून घेऊया. डिस्काउंट कसा काढायचा बघा सर. म्हणजे मराठीत त्याला सवलत म्हणतात. कशी काढायची तर या 50,000 बरोबर आहे सर, याच्यामध्ये 10% डिस्काउंट घेऊया सर. म्हणजे किती डिस्काउंट मिळतोय बघूया आपण. म्हणजे सर इट इज इक्वल टू दॅट इज 50,000 बरोबर सर इंटू 10/100 बरोबर सर. हे या ठिकाणी हे 2 0 आणि हे 2 0 गेले. देअरफॉर 500 इंटू 10 दॅट इज 5,000. 5,000 रुपयाची सवलत मिळाली. 5,000 रुपये द्यायचे नाही, 50,000 मधले 5,000 म्हणजे किती झाले 45,000. म्हणजे मला सांगा सर त्याची डिस्काउंटेड प्राइस काय होईल बघा सर. डिस्काउंटेड प्राइस सवलतीची किंमत काय होईल बघा सर. त्यालाच आपण टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणूया. त्याच्यावर टॅक्स बसणार सर. त्याच्यावरच लक्षात घ्या टॅक्सेबल व्हॅल्यू काय होईल बघा आता सर. टॅक्सेबल व्हॅल्यू बरोबर सर. टॅक्सेबल व्हॅल्यू ज्याच्यावर टॅक्स लागणार त्यालाच डिस्काउंटेड व्हॅल्यू म्हणतो आपण सर. त्यालाच काय म्हणतो बघा सर डिस्काउंटेड व्हॅल्यू. जी सवलत दिलेली रक्कम जी आहे ती दोन्हीचा अर्थ एकच. मग या ठिकाणी टॅक्सेबल व्हॅल्यू किती होणार. मूळ प्राइस छापील किंमत 50,000, त्याच्यातून किती वजा जाणार 5,000 हे डिस्काउंट वजा जाणार. म्हणजे किती राहिले सांगा सर 45,000 रुपीज. ह्याच्यावर तुमचा टॅक्स बसणार सर. आणि त्याच्यावर 18% GST लागणार ऑन डिस्काउंटेड प्राइस. ही जी डिस्काउंटेड प्राइस आहे ह्याच्यावर सर तुमचा GST लागणार. किती लागणार 18%. म्हणजे GST कशावर लागणार याच्यावर 45,000 वर किती लागणार सांगा सर 18%. म्हणजेच किती झाला 45,000 इंटू 18/100 बरोबर सर. म्हणजे हे 2 0ला हे 2 0 कॅन्सल झाले. हा जो 1 0 शिल्लक आहे तो पहिला ठेवून टाका बाजूला. आता काय करायचं 45 इंटू 18 करा. म्हणजे कसं होईल बघा बरं सर 45 इंटू 18 हे मल्टिप्लिकेशन करूया आपण. 8 5 जा 40 पुन्हा 4 शिल्लक राहिले. 8 4 जा 32 32 प्लस 4 36. 1 नी मल्टिप्लाय करताना एक डिजिट सोडा. 1 5 जा 5 1 4 जा 4 0 6 प्लस 5 11 4 प्लस 4 8 810. म्हणजे इथे येणार सर हे 810 म्हणजे 8,100 GST झाला सर. बरोबर आहे सर. ऑन 4 डिस्काउंटेड प्राइस GST झाला. फाइंड CGST आणि HGST. ह्याच्यावरनं सर या ठिकाणी CGST निम्म निम्म करूया सर ह्याच्यावरून. बरोबर आहे सर. CGST किती होईल बघा सर. याच्यावरनं CGST निम्मा होईल. 8,000च्या निम्मा 4,000, 100च्या निम्मा 50, 4,050 म्हणजे किती झालं 4,050 रुपीज. हे सर लक्षात घ्या CGST. SGST किती होईल बघा सर. तेवढंच होणार ना सर 4,050 रुपीज. बरोबर आहे सर 4,050 रुपीज झालं सर. आता काय पाहिजे सांगा सर आणखी. व्हॉट अमाऊंट श्रीकर पे. श्रीकरनी किती रक्कम दिली. श्रीकर सर लक्षात घ्या ही डिस्काउंटेड व्हॅल्यू देणार आणि वर GST देणार. काय काय देणार हा डिस्काउंटेड व्हॅल्यू देणार ना सर. ही एक रक्कम देणार आणि GST देणार. ह्या दोन गोष्टी देणार श्रीकर. श्रीकरला ही किंमत तर द्यावी लागेल 45,000 आणि GST द्यावा लागेल. म्हणजे लक्षात घ्या ही जी अमाऊंट आहे टोटल अमाऊंट म्हणूया श्रीकर पे याला आपण टोटल अमाऊंट असं म्हणूया त्याला. टोटल अमाऊंट जी श्रीकर भरणार आहे त्यालाच टोटल अमाऊंटला इनव्हॉइस अमाऊंट म्हणतात सर. दुसरं नाव काय बघा सर त्याला इनव्हॉइस अमाऊंट असं म्हणतात.
इनव्हॉइस अमाऊंट किंवा इनव्हॉइस व्हॅल्यू असं म्हणतात सर त्याला, बरोबर सर, इनव्हॉइस व्हॅल्यू त्याला असं म्हणतात सर, बरोबर आहे का? किंवा ह्याला अमाऊंट विथ जीएसटी म्हणतात. तिसरं नाव अमाऊंट विथ जीएसटी. आणि इतकं सर त्याला पे करायला टोटल अमाऊंट. मग आता हे तिन्ही नावं सेमच आहेत, एकाचीच नाव आहेत, लक्षात घ्या. मग टोटल अमाऊंट घेत असताना ही डिस्काउंटेड व्हॅल्यू 45,000 प्लस आणखीन त्याला काय द्यायला लागेल, जीएसटी 8,100. म्हणजे सर किती द्यावे लागेल सांगा, 0,018 प्लस 5 13 आणि 53,100. नाही त्याला टोटल अमाऊंट किती द्यावी लागेल सांगा सर, 53,100. म्हणजे श्रीकर पेड, बरोबर ना सर, इथं आन्सर त्याचं काय होईल, श्रीकर पेड 53,100 रुपीज. बरोबर सर, असे या ठिकाणी एक्झाम्पल झालं. आपण जर बघितलं या ठिकाणी श्रीकरनी एक फिगर जर आकृती पाहायची झाली तर कसं होईल बघा सर. आकृती जर पाहायची झाली तर आपल्याला, म्हणजे हा इथे श्रीकर आहे, म्हणजे हा कस्टमर आहे ना सर, हा श्रीकर, बरोबर आहे ना. हा श्रीकर काय आहे सांगा सर, कस्टमर आहे. ह्या कस्टमरनं कुणाकडनं तरी लक्षात घ्या लॅपटॉप घेतलेला आहे. म्हणजे इथं काहीतरी तो डीलर येणार, विक्रेता, शॉपकीपर, डीलर येणार सर. डीलरनी त्याला दिलं. त्याची टॅक्सेबल व्हॅल्यू किती आहे बघा सर, 45,000 आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू 45,000 आहे. किती पर्सेंट जीएसटी आहे बघा सर, 18% जीएसटी आहे, बरोबर आहे. त्याच्यावर श्रीकरनी या दुकानदाराला जीएसटी किती दिला, या दुकानदाराला जीएसटी किती दिला, 8,100, बरोबर आहे सर. त्याच्यानंतर सर या टोटल व्हॅल्यू किती लागली, म्हणजे टोटल व्हॅल्यू खाली येणार, म्हणजे व्हॅल्यू विथ जीएसटी काय येणार बघा सर, व्हॅल्यू विथ जीएसटी, व्हॅल्यू विथ जीएसटी लक्षात घ्या. ती किती असणार बघा सर, 53,100, बरोबर सर, 53,100 फिगर. आता हा जो श्रीकर हा जो आहे तो जीएसटी भरेल का, नाही भरणार. हा जो डीलर आहे हा डीलरच लक्षात घ्या गव्हर्नमेंटला जीएसटी भरणार सर. आणि त्यातली लक्षात घ्या ही जीएसटी आहे 8,100 ही जीएसटी, त्यातले निम्मे आणि इकडे लक्षात घ्या निम्मे, इकडे सेंट्रल गव्हर्नमेंटला तो भरणार सीजीएसटी आणि इकडे तो लक्षात घ्या एसजीएसटी स्टेट गव्हर्नमेंटला भरणार सर, लक्षात घ्या, बरोबर आहे का बघा सर. मग सीजीएसटी तो किती भरणार, 4,050 रुपीज आणि एसजीएसटी किती भरणार, 4,050 रुपीज. लक्षात आलं का बघा. कोण भरणार, डीलर भरणार सर, डीलर भरणार सेंट्रल गव्हर्नमेंटला आणि स्टेट गव्हर्नमेंटला. कोण भरणार, डीलर. कस्टमर भरेल का, नाही भरत, म्हणून याला इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. ही फिगर तुम्ही एक्झाम्पल मध्ये काढायची गरज आहे अशातला भाग नाही, पण समजावा म्हणून सांगितलं. आपण कसं काढतो, डीलरनी कस्टमरला श्रीकरला लॅपटॉप दिला, टॅक्सेबल व्हॅल्यू आपण इथं लिहितो, रेट ऑफ जीएसटी इथं लिहितो, जीएसटी काढून आपण इथं लिहितो, व्हॅल्यू विथ जीएसटी आपण खाली लिहितो. जो टॅक्स पेड करणार आहे त्याच्यावर वरच्या बाजूला म्हणजे गव्हर्नमेंटला हा आपण जीएसटी लिहिला, हा जीएसटी, त्यातनं हा जीएसटी इकडं सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला गेला निम्मा आणि स्टेट गव्हर्नमेंटला गेला निम्मा. बघा आपल्या लक्षात येते का सर. ही फिगर इज व्हेरी इम्पॉर्टंट आपल्या लक्षात जर आलं असेल तर. त्यामुळे ही जी फिगर आहे लक्षात घ्या, ही फिगर लक्षात घ्या, आपण लक्षात ठेवली पाहिजे. फिगरच्या माध्यमातून एक्झाम्पल आपल्याला इझी जाईल असं मला वाटतं. आता आपण एक एक्झाम्पल बघणार आहोत. हे जे एक्झाम्पल येणार आहे तर त्याच्यामध्ये लक्षात घ्या एक स्टेटमेंट आहे ज्याला आपण इनव्हॉइस असं म्हणतो. हे जे इनव्हॉइस आहे म्हणजे तुम्ही आता बघा सर, तुम्हाला सोपा, हॉटेलमध्ये तुम्ही जाता बघा चांगल्या थोड्याशा मोठ्या हॉटेलमध्ये, आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला एक बिल येतं बघा. ते बिल कसं असतं या ठिकाणी लक्षात घ्या, बिझनेस टू कस्टमर, तुम्ही कस्टमर असता ना, बिझनेस टू कस्टमर B2C असतं
बिझनेस टू कस्टमर, तसं हे आहे. त्या हॉटेलचं नाव वगैरे असतं इथे, बरोबर सर. आणि मग त्यांनी काय काय तुम्ही घेतला, त्याच्यावर जीएसटी किती लागला, सीजीएसटी किती लागला, एसजीएसटी किती लागला, टोटल बिल किती झालं, या स्वरूपात तुम्हाला ते बिल मिळतं. त्यालाच लक्षात घ्या इनव्हॉइस असं म्हणतात, लक्षात घ्या, बरोबर आहे ना, टॅक्स इनव्हॉइस. म्हणून ह्याचं जे नाव आहे ते आपण इथं लिहूया सेंटरला, टॅक्स इनव्हॉइस. बघा सर, टॅक्स इनव्हॉइस, मी काही नवीन शब्द घेत नाही, इथं आहेच हा टॅक्स इनव्हॉइस, बरोबर सर. टॅक्स इनव्हॉइस असं मी लिहिलं. हा लिहित असताना सप्लायरचं नाव, हे कोणतरी सप्लाय करायला लागलंय सर. मग हे मोबाईल बॅटरी आहे, हेडफोन आहे, म्हणजे समथिंग इलेक्ट्रिकल मटेरियल आहे. हा, मग आता काहीतरी आपलं नाव लिहूया. काय लिहूया? फडके इलेक्ट्रॉनिक्स. बरं, माझं आडनाव काय? फडके. फडके इलेक्ट्रॉनिक्स लिहूया ना आपण इथं. आपला सप्लायर कोण आहे बघा सर, फडके इलेक्ट्रॉनिक्स. राईट. आपण ऍडजस्ट करता आपलं आपलं नाव घ्यायचं, लक्षात घ्या, जे जे सोपं असेल ते किंवा माहीत असलेलं. त्याचा ऍड्रेस लिहायचा. काय ऍड्रेस आहे? तर सगळ्यात सोपा जर कुठला असेल ऍड्रेस सर, तर फडके इलेक्ट्रॉनिक्स MG रोड. स्पेलिंगचा प्रॉब्लेम नाही. व्हॉट इज MG रोड? MG रोड मीन्स महात्मा गांधी रोड. MG रोड. हा, मिरज सर, आपल्या गावाचं नाव लिहिलं मिरज -416 गॅप 410 पिनकोड लिहिला. म्हणजे लक्षात घ्या काही लिहावं लागत नाही, डिस्ट्रिक्ट वगैरे काही लिहावं लागत नाही. तरी सुद्धा आपण थोडंसं महाराष्ट्र, बरोबर सर, कंसामध्ये इंडिया असं जरा लिहिलं की थोडं बरं वाटतं, लक्षात घ्या आपल्याला, बरोबर आहे ना, असं लिहायचं. हा ऍड्रेस, हे नेम सप्लायर्स. आपला मोबाईल नंबर, आता काय माझा नंबर लिहितो की नाही, लक्षात घ्या, कुणाचा तरी लिहायचा आपल्याला काय आहे. मग माझा लिहितो, लक्षात घ्या, 8605947981. हा, बरोबर आहे, माझा नंबर लिहिला. आता ईमेल ऍड्रेस घ्यायचा आहे, लक्षात घ्या. म्हणजे कसं आहे, फडके इलेक्ट्रॉनिक्स म्हणायचं सर, PH, बरोबर आहे सर, PH. आपण ह्यातला PH घेऊया आणि ह्याच्यामध्ये ELE घेऊया, PHELE, बस PHELE. ह्यातलं एक घेतलं PH, बरोबर आहे सर, ह्यातलं घेतलं PH आणि ह्यातलं घेतलं ELE. फडके इलेक्ट्रॉनिक्स @, बरोबर आहे सर, @gmail.com, बरोबर सर, gmail.com असं घेतलं सर थोडंसं. हां, मग आता इनव्हॉइस नंबर, जीएसटीचा इनव्हॉइस नंबर आहे, बिल नंबर. आता सकाळपासून गिराईक किती आलं, बरोबर आहे ना. आता माझ्याकडे असल्या बॅटरी सकाळपासून समजा माझा गिराईक नंबर 18 आहे, 20 आहे, काहीतरी असेल, गिराईक नंबर 17 आहे, 200 आहे, काय किती पण लिहू शकता सर. ते माझा गिराईक नंबर आहे, लक्षात घ्या, 79. किती माझ्याकडे लिहायचं, लक्षात, गिराईक नंबर आपलं. आता या ठिकाणी इनव्हॉइस डेट लिहायची आहे. चलो भाई, आज की डेट लिख देते हैं. हा, म्हणजे समजा किती झाली सांगा सर, 28, कुठली पण लिहायची, बरोबर सर, 28 एप्रिल, बरोबर सर, 28 एप्रिल 2020 अशी लिहिली. ज्या दिवशीच असते कुठली तारीख लिहू शकता. GSTIN म्हणजे जीएसटीचा तो रजिस्टर्ड नंबर जो असतो तो, हे 27 काय दर्शवतं, महाराष्ट्र स्टेटचं कोड आहे. आणि इथे मध्ये पॅन नंबर येतो तुमचा, मध्ये तुमचा काय येतो सांगा, 10 अक्षरी पॅन नंबर. GSTIN जीएसटीचा रजिस्टर्ड नंबर 15 अंकी असतो. पहिले 2 डिजिट्स स्टेट नंबर दर्शवतं, शेवटचं म्हणजे 1Z किंवा हे लक्षात घ्या 1Z5 वगैरे असे ते त्याचे काही कोडवर्ड्स आहेत त्याचे. आणि लक्षात घ्या इथे मध्ये तुमचा पॅन नंबर येतो. मग पॅन नंबर लिहित असताना लक्षात घ्या आपण म्हणूया ABCDE काहीतरी लिहायचं, ABCDE. हा, 9876 हे किती झाले, 5, 5 आणि 4 9, आणखीन एक पाहिजे, मला आणखी EF काहीतरी लिहायचं, लक्षात घ्या, 10 डिजिट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा नंबर आपल्याला कोण देतं सांगा, पॅन नंबर. पॅन नंबर जो असतो तो आपला इथे येतो, लक्षात घ्या, GSTINला, बरोबर सर. असा पॅन नंबर हा 10 डिजिटचा असतो पॅन नंबर. हा 27 हा स्टेटचा कोड आहे, महाराष्ट्र स्टेटचा कोड आहे, लक्षात घ्या. आणि हा 1Z5 हे असं लिहायचं, लक्षात घ्या. इथं झालं. आता सर हे जे काही मटेरियल आहे, HSN हा जो आहे, HSNचा लॉंग फॉर्म दिलाय मी, हार्मोनाइज्ड सिस्टीम नोमॅनक्लिएचर, असं त्याला HSN म्हटलंय.
म्हणजे काय असतंय सर, ते गुड्स माला करता असते, सर्व्हिस करता नाही. मग आता HSN कोड दिले सर. पहिलं HSN कोड काय आहे? 8507. इथं 8507 आलं HSN कोड. नेम ऑफ द प्रोडक्ट काय बघा सर, मोबाईल बॅटरी. नेम ऑफ द प्रोडक्ट मोबाईल बॅटरी. बरोबर सर. हे आपल्याला सगळं पाठ करायला लागतं बरं का, हे सगळं पाठ पाहिजे, तोंड पाठ. बरोबर सर. रेट किती आहे बघा सर, त्याचा रेट 200 रुपये आहे सर. एक मोबाईल बॅटरीचा रेट 200 रुपये आहे, ₹200. बरोबर सर, रेट आहे. क्वांटिटी तुम्ही किती घेणार आहे मोबाईल बॅटरी? एकच, 1 पीस एकच घेणार आहे सर. क्वांटिटी 1 आहे. टॅक्सेबल अमाऊंट किती होईल? ही टॅक्सेबलच अमाऊंट आहे. 200 इंटू, हे इंटू करायचं असते तिथे इज इक्वल टू येणार सर. क्वांटिटीला 200 1 जा 200. आता ह्याच्यावर लक्षात घ्या, CGST आणि SGST लिहायचा. GST किती आहे? 12% आहे. मग GST 12% असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटला 6% आणि स्टेट गव्हर्नमेंटला 6%. आता ह्या 200 वर 6% काढून टॅक्स काढायचा. मी कॅल्क्युलेशन आलं सर, मग कॅल्क्युलेशन करूया आपण. पहिल्यांदा घेत असताना मी इथं लिहितोच आकडा एक. इथं लिहित असताना काय लिहूया? CGST. बरोबर आहे ना, CGST ह्या 200 रुपयावर 6%, 200 इंटू 6%, म्हणजेच कसं झालं बघा सर, 200 इंटू 6/100. हे 2 झिरोला 2 झिरो कॅन्सल. 6 2 जा 12 रुपीज. म्हणजे तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटला 12 रुपये भरणार सर. सेंट्रल गव्हर्नमेंटला किती भरणार बघा सर? 12 रुपीज. आता जेवढं CGST तेवढंच लक्षात घ्या SGST, म्हणजे पुन्हा 12 रुपीज. आता हे GST म्हणजे ह्या दोघांचं मिळून होणार ना सर, सगळं मिळून होणार GST, किंवा ही अमाऊंट होणार सर सगळी मिळून टोटल. ही 200 प्लस 12 ही तुम्ही अमाऊंट भरणार ना सर. ही 200 अमाऊंट तुम्हाला दिल्याशिवाय बॅटरी कोण देणार? पुन्हा तुम्हाला लक्षात घ्या, CGST टॅक्स भरायला पाहिजे, हा स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स भरायला पाहिजे, तिन्ही भरायला पाहिजे तुम्हाला. मग तिघांची बेरीज टोटल इथे येणार. मग 200 प्लस 24 224 किती येईल बघा सर? 224 रुपीज. राईट. हा एक भाग झाला. सेकंड आला सर. सेकंड पुन्हा HSN काय आहे बघा? 8518 काय बघा सर? 8518. राईट. आता काय आहे तुमचं नेम ऑफ द प्रोडक्ट? काय? हेडफोन. काय बघा सर? हेडफोन. राईट. हेडफोन. या हेडफोनचा रेट किती आहे? 750 रुपीज. एक लक्षात घ्या, 750 रुपीज आहे. किती हेडफोन घेणार आहे तुम्ही? 1 पीस. फक्त एकच घेणार आहे सर. मग तुमची टॅक्सेबल अमाऊंट किती होईल? तर यांनी याला गुणायचं आणि इथं लिहायचं 750. 1 जा 750. आता ह्याच्यावर टॅक्स 18% आहे, रेट ऑफ GST. मग त्यातला CGST निम्मा होणार 9% आणि त्याच्यामध्ये SGST होणार 9%. मग ते काढूया. 715चे 9% घ्यायला पाहिजे सर. बघूया इथं. बरोबर. 750 इथं आपण काय करतोय? CGST. बरोबर. 750 इंटू 9% म्हणजे सर 750 इंटू 9/100 म्हणजे यातला 1 झिरोला 1 झिरो कॅन्सल. इथं काय शिल्लक राहिलं बघा? छेदामध्ये 10. 9 5 जा 45. 4 राहिले. 9 7 जा 63. 63 प्लस 4 67. आता हा 1 झिरो आहे म्हणून इकडून 1 डिजिट सोडायचं आणि पॉईंट द्यायचा. म्हणजे किती होईल बघा सर? 67.5. म्हणजे 67 रुपीज 50 पैसा. किती झालं बघा सर? 67 रुपीज 50 पैसा. 67 रुपीज
50 पैसा. जेवढा सेंट्रल गव्हर्नमेंटचा टॅक्स तेवढा स्टेट गव्हर्नमेंटचा टॅक्स 67 रुपीज 50 पैसा. आता असं टोटल करायला पाहिजे आपण. टोटल लिहित असताना हे 750 दिले पाहिजेत आणि हे लक्षात घ्या 60 रुपीज 50 पैसा आणि हे 60 रुपीज 50 पैसा दिला पाहिजे आणि त्याची टोटल तुम्हाला इथं लिहायची आहे. लक्षात घ्या. मी टोटल आपण करूया बाजूला घेऊन. म्हणजे इथं झाली टोटल किती होईल बघा. असं टोटल बरोबर 750 रुपीज 0 पैसे, 67 रुपीज 50 पैसे, अगेन 67 रुपीज 50 पैसे. टोटल किती झाली बघा. 0, 5 + 5 10, 1, 7 + 7 14 + 1 15, 6 6 12, 12 + 5 17, 17 + 1 18, 7 + 1 8, 885 रुपीज. म्हणजे झालं सर 885 रुपीज. म्हणजे टोटल किती झाली बघा सर ही. 5 + 4 9, 8 + 2 0, 8 + 2 10 + 1 11. राईट सर. आता ह्याची पण तुम्हाला इथं बेरीज करायला लागेल सर. ह्याची इथे दॅट इज 12 मीन्स 12.00 50 पैसा. 2 7 + 2 9, 79 रुपीज 50 पैसा. अगेन सेम इथं 79 रुपीज 50 पैसा. आणि हिथं बेरीज तुम्हाला करावी. इथं लक्षात घ्या ही तुम्हाला करावी लागेल. लक्षात घ्या टोटलमध्ये इथे जर समजा तुम्ही केली ही बेरीज. लक्षात घ्या सर 0 5 आणि 950 ह्याची जर टोटल केली ही तर एवढी येणार सर. 950 ह्याची टोटल मारली तर ती तिथं यायला पाहिजे. तर अशा प्रकारे लक्षात घ्या आपण हे केलेलं एक्झाम्पल. बरोबर ना. हे जे काही एक्झाम्पल आपण केलं ते तुम्ही लक्षात घ्या. खात्री करू शकता टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचं लक्षात घ्या एक एक्झाम्पल आहे पेज नंबर 82 वर आणि त्यावरनं तुम्ही खात्री करू शकता हे असं बरोबर आहे की नाही आपलं. हे टोटल बिल झालं सर तुमचं. हे तुम्ही 1109 रुपीज पेड करायचे विथ CGST आणि SGST. असं ते बिल निघतं सर. टॅक्स इनव्हॉइस म्हणतात सर त्याला. ओके. कधी कधी ह्याला टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स असं देखील म्हटलं जातं किंवा टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस असंही म्हटलं जातं. हे गुड्स आहे, माल आहे. बरोबर सर. अशा प्रकारचे बिल लक्षात घ्या ठिकाणी तयार झालं. अशाच आणि ह्याला म्हणताना बिझनेस टू बिझनेस, बिझनेस टू कस्टमर म्हणतात सर. म्हणजे हे बिझनेसमॅन आहे हा. कस्टमरचं नाव काही येत नाही कारण कस्टमर घेऊन निघून जातो. पण बिझनेस टू बिझनेस असेल तर मग दोघांचं नाव येतं सप्लायर आणि रिसिपियंट. कारण सप्लायर हा पण बिझनेसमॅन आहे, रिसिपियंट हा पण बिझनेसमॅन आहे. बिझनेसमॅन टू बिझनेस. कारण का इथं कस्टमर का येत नाही. कारण गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून कस्टमर महत्वाचा नाही आहे. कारण कस्टमर GST भरतच नाही आहे गव्हर्नमेंटला. कस्टमर ह्याला भरतो आणि हा गव्हर्नमेंटला भरतो. म्हणजे गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा आहे. परंतु बिझनेस टू बिझनेस कडे जेव्हा जाऊ तेव्हा दोन्ही बिझनेसमॅन GST भरणार आहेत. तर गव्हर्नमेंटच्या दृष्टिकोनातून त्यांची नावं महत्वाची आहेत. म्हणून इनव्हॉइस मध्ये बिझनेस टू बिझनेसला सप्लायर आणि रिसिपियंट दोन्ही येतात. परंतु बिझनेस टू कस्टमरला फक्त या ठिकाणी सप्लायरचं नाव येतं. कस्टमरच्या नावाची गरज नसते बिकॉज कस्टमर इज अ इनडायरेक्ट GST पेयर. तो इनडायरेक्ट पेयर आहे. लक्षात घ्या. इनडायरेक्ट टॅक्स देतो तो. लक्षात घ्या. इनडायरेक्टली देतो. आता डायरेक्टली कोण भरते हे टॅक्स भरते गव्हर्नमेंटला. ओके.